हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नित्याय शुद्धाय ध्वजाय तस्मै नकाराय नमः शिवाय 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 मंदाकिनी गंधचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय 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 शिवाय गौरी वदनाब्जरुन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय 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 वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शिखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय 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 यक्ष स्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै अकाराय नमः शिवाय 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 नमो पार्वती पतये हर हर महादेव हरे स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री मातृदेवताभ्यो नमः श्री पितृदेवताभ्यो नमः श्री ग्रामदेवताभ्यो नमः श्री इष्टदेवताभ्यो नमः श्री कुलदेवताभ्यो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाहिलो। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। आद्यंत मंगलमजात सममान भाव मार्यं तमीशमजरामरमात्मदेवम् पंचाननं प्रबल पंचविनोदशीलम् संभावये मनसि शङ्करमम्बिकेशम्। बोले सीतारामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। परम मंगलमय सच्चिदानंद स्वरूप अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू गजचर्म व्याघ्रांबरधारी देवादिदेव महादेव यांची पावन पुण्यमयी लीला चरित्र कथा श्री शिव महापुराण कथेला आपल्या या बहादुरा गावामध्ये आजपासून प्रारंभ होत आहे। या ठिकाणी स्वर्गवासी देवराम मोतीराम माळी तसेच स्वर्गवासी गोपाल देवराम माळी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या परिवाराने तसेच आदरणीय श्री विनायकराव देवराव पाटील तसेच समस्त परिवार त्यांचा यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या आणि भावाच्या स्मृतीप्रित्यर्थ
या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे. समस्त परिवाराचे आभार व्यक्त करून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व श्रोते मंडळी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आमच्या सात संगतीला या ठिकाणी उपस्थित असलेले तबला वादक म्हणजे नितेश महाराज भाकरी कंडारीकर, या कार्यक्रमाचं जे मार्गदर्शक आहेत आमचे हरिभक्त परायण आदरणीय पुंडलिक महाराज हिवाळे, कथाकार गायनकार सर्व महाराज मंडळी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे, आमचे आदरणीय पुंडलिकजी महाराज हिवाळे आणि ऑर्गन वादक आदरणीय समाधान महाराज वावगे पोटळीकर, गायनाचार्य गोपाल महाराज अवकाळे माळेगावकर, आणि कथाकार कोण्या गावचा आहे तुम्ही वाचलं असेल नाही. सर्वांच्या अशा प्रकारे उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आज या कार्यक्रमाचा पहिला दिवस. कार्यक्रमाची सुरुवात म्हटली की मंगल कार्याच्या माध्यमातून सुरुवात करावी लागते. ब्राह्मण देवतेच्या हातून या ठिकाणी गणपती पूजन, कलश पूजन, नवग्रह पूजन, मातृका पूजन अशा पद्धतीनं झालेलं आहे. आणि कार्यक्रमाचा आरंभ वारकरी संप्रदायाच्या नियमाने पंचपदीच्या माध्यमातून झाला आणि आता आपल्या कथेला सुरुवात होत आहे. भागवत कथा असो, शिवपुराण असो, देवी भागवत असो, कोणतीही कथा असली तरी त्या कथेमध्ये प्रविष्ट होण्याकरता अगोदर त्या कथेचं महात्म्य कथन करावं लागतं. महात्म्य श्रवणाशिवाय कोणत्याही कार्यामध्ये माणूस प्रविष्ट होत नाही. कोण्याही गोष्टीची महती माहित पाहिजे, नाही का? लोक साधा कथाकार जरी घ्यायचा असलं तर लोक म्हणतात अगोदर युट्यूबवर त्याचे व्हिडिओ पाठवा, म्हणजे पसंत पडला तर ठीक, नाही तर मग नापास. अगोदर पाहिला जाते तो कसा बोलतो, काय बोलतो, त्याला कथा येते का नाही येत. आणि आजकाल असं आहे तो त्याला काही येऊ नाही येऊ, तो काही का सांगून फक्त युट्यूबवर पाहिजे, तो कथाकार मोठा. चला, ज्याची त्याची मान्यता वेगवेगळी असते. काहीची मान्यता जास्त दक्षिणा घेणारा महाराज, सहज उपलब्ध होणारा महाराज म्हणजे महाराज नसतो. ही कलियुगाची माती नाही. समाधान महाराज, चला, कलियुगाचा महिमा आपल्याला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. कशा करता सांगतोय, आपण कोणत्याही गोष्टीमध्ये प्रविष्ट होण्याकरता, प्रवृत्त होण्याकरता महात्म्य श्रवण पाहिजे, त्याचा महिमा. या साऊंडवाल्या बुवाला का आणलं तुम्ही, दुसरा भेटला नसता का तुम्हाला? पण नाही वा, तेव्हा चांगले लावतात असा त्यांचा महिमा तुम्ही ऐकला असेल म्हणून तुम्ही त्यांना बोलवलं. दुकानावर गेल्यावर आम्हाला अमक्या प्रकारचं साबण दे, तेच का हो, दुसरं का नाही? कारण टीव्हीवर जाहिरात म्हणजे काय, महिमा. त्या वस्तूचा महिमा गायला जातो, सांगितला जातो. आणि एकाच गोष्टीचं वारंवार कथन केल्यानंतर ती वस्तू दिमाखामध्ये बसते, मग त्या गोष्टीला घेण्याकरता व्यक्ती प्रवृत्त होत असतो. तसंच हे शिवपुराण आपल्याला ऐकायचं आहे, अगोदर त्याच्यामध्ये निष्ठापूर्वक प्रवृत्ती होण्याकरता त्याचं महात्म्य श्रवण करावं लागेल. हे शिवपुराण ऐकल्याने काय होते, आतापर्यंत कुणी कुणी ऐकला आणि त्यांना काय फायदा झाला, पुराव्यासहित सांगावं लागतं. याला महात्म्य म्हणतात. जसं श्रीमद भागवत कथेचं महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केल्या गेलं, धुंदुकारीच्या इत्यादीच्या कथेच्या माध्यमातून ते महात्म्य सांगितलं जातं.
आणि मग भागवत कथेला सुरुवात केल्या जाते. तसंच या ठिकाणी सुद्धा स्कंद पुराण अंतर्गत वर्णन केलेल्या शिवपुराण महात्म्याचं वर्णन अगोदर केल्या जातं. स्कंद पुराणामध्ये भागवताचं सुद्धा महात्म्य आहे. वज्रनाभ आणि परीक्षिताच्या संवादाच्या माध्यमात, परीक्षित नाही, जन्मेजय, फार सुंदर अशा प्रकारचं ते महात्म्य त्या ठिकाणी आहे. स्कंद पुराणामध्ये भागवत महात्म्य जसं आलं तसंच शिव महापुराण महात्म्य सुद्धा आलेलं आहे. आणि त्या महात्म्याला सुरुवात करत असताना मंगलाचरण करतायत. मंगलाचरणाला फार फार मोठं महत्व दिलेलं आहे, पण आपण त्याला महत्व देत नाही. आणि एक सांगू का तुम्हाला, मंगल झाल्याशिवाय कोणतंच कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा ते फलद्रूप होत नाही. म्हणून मंगलाला आपण कधीही टाइमपास समजायचं नाही. लोक काय म्हणतात माहिती आहे का, उद्या त्यांचा हा हो, काय म्हणतात तुमच्या गावात, म्हणतात काय, बोलत जा काहीतरी. कीर्तनामध्ये होत असलेला रूपाचा अभंग मंगल आहे. सुंदरते ध्यान हा अभंग मंगल आहे. आणि जो व्यक्ती मंगलालाच हजर नाही किंवा मंगलावर ज्याची श्रद्धा नाही, त्याचं कार्य कधीच सफल होत नाही. प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला मंगल करण्याच्या पाठीमागचं कारण आहे, शुभम लाती ती मंगलम अशुभम मालयती ती मंगलम, किंवा विघ्न विनाशनानुकूल व्यापार विशिष्टत्व मंगलत्व. हाती घेतलेलं काम निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी जे केलं जातं त्याला मंगल म्हणतात. समाप्ती कामो मंगलम आचर. त्या मंगलामध्ये शास्त्रकर्त्यांनी 3 प्रकार केले: वस्तू निर्देशक रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल. भगवंताचं स्वरूप वर्णन ज्या ठिकाणी येतं त्याला वस्तू निर्देशक रूप मंगल म्हणतात. ज्यामध्ये अर्थात स्तुती आहे, वस्तू निर्देशक रूप मंगल आहे. केवळ नमस्कार केलेला आहे, नमस्कार रूप मंगल. आणि ज्यामध्ये स्तुतीपूर्वक नमस्कार पूर्वक काहीतरी मागितल्या जातं त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. या ठिकाणी 3ही प्रकारची मंगल करतात एकाच श्लोकामध्ये. भवाब्धिमग्नं दीनं मां समुद्धर भवार्णवा कर्मग्राह गृहीतांगम दासोहम तव शंकरम. या संसार सागरातून तरुण जाण्याकरता भगवान शंकराला या ठिकाणी नमन केल्या गेलेला आहे, नमस्कार केला गेलेला. आशीर्वाद रूप मंगल. जसं आपण प्रत्येक जण मंदिरामध्ये जातो, एखाद्याला स्तुतीचा श्लोक येते, देवाला स्तुती करतोय, नमस्कार करतोय, निघून जातोय. एखाद्याला स्तुती वगैरे काही येत नाही, केवळ नमस्कार करतो, निघून जातो. आणि एखादा नमस्कारही करतो, स्तुती करतो आणि बद 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 काहीतरी मागूनही जातो. नाही, देवा अमक पाहिजे, देवा टमक पाहिजे. आणि या सगळ्या कार्याच्या पूर्ती करता आम्ही तुला नमस्कार करत आहोत. याला काय म्हटलेलं आहे? आशीर्वाद रूप मंगल. आता या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद रूप मंगलाचीच गरज आहे, नाही का? केवळ स्तुती आणि नमस्कार आपल्या करता कामाचा नाही. आपण संसारी लोक आहोत, अनेक प्रकारच्या कामना आपल्या मनामध्ये असतात आणि त्या कामना पूर्ण होण्याकरता आपल्याला सकाम अशा प्रकारचा नमस्कार करायचा आहे, स्तुती करायची. त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. या ठिकाणी संसार सागरातून तरुण जाण्यासाठी नमन केलं.
आणि नमन करून झाल्यानंतर मग सूत आणि शौनकादिकांच्या संवादाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवपुराण महात्म्य वर्णन केल्या गेलं. नमः पार्वती पतये हर हर महादेव. नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादी ऋषी भगवत प्राप्ती करता स्वर्ग प्राप्ती करता एकत्रित आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी यज्ञरूपी साधना आरंभ केलेली आहे. आणि ती किती हजार पर्यंत? 1000 वर्षापर्यंत चालणारी. आणि त्या पुराण यज्ञ समारंभामध्ये जो दुपारचा रिकामा वेळ होता तो पुराणांच्या श्रवणामध्ये जात होता. फराळपणी झाले की झोपत नव्हते. काय करत होते? पुराणांच्या कथा श्रवण करत असत. 88,000 शौनकादी ऋषी आहेत. मग त्यातला एकही विद्वान नसेल का? त्यांच्यात चालू होतं प्रवचन. जसं आठवलं, ज्या पुराणातलं आठवलं तसं सांगत असत. एक दिवस त्यांच्या त्या यज्ञ मंडपामध्ये फिरत फिरत सूतजी महाराज आलेले आहेत. सूतजी महाराज हे वेदांचे पुराणांचे ज्ञाता होते. सर्व प्रकारचे पुराण त्यांना ज्ञात होते. व्यासांचे आणि शुकदेवांचे ते शिष्य होते. आणि एवढा मोठा विद्वान महात्मा आपल्या यज्ञ मंडपामध्ये आला, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. पुराणांचं ज्ञान यांच्याकडून प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणून शौनकादी ऋषींनी सुतांना आसनावर बसवलं. आणि आसनावर बसवल्यानंतर त्यांची पूजा केली. हात जोडून नमस्कार केला, प्रार्थना केलेली आहे. महाराज, भक्ती ज्ञान आणि वैराग्य वृद्धिंगत झालं पाहिजे. क्रोधादी विकारांवर विजय मिळवला गेला पाहिजे. राक्षसी वृत्ती नष्ट झाली पाहिजे. जीवन शुद्ध झालं पाहिजे. असा काहीतरी उपाय सांगा, असा प्रश्न शौनकादी ऋषींनी सुतांना विचारला. सूतजी महाराज आनंदित झाले. वा, सुंदर प्रश्न विचारला. जेणेकरून साध्या सोप्या अनुष्ठानाने लोकांना मोक्ष प्राप्त होईल, लोकांचं कल्याण होईल, अशा शिवतत्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. शिवतत्व हे सगळ्या जगाचं कल्याण करणार आहे, सर्वांचं अधिष्ठान आहे. म्हणून आता शिवपुराणाची माहिती मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे बोलून या ठिकाणी अगोदर शिवपुराणाचे संक्षिप्त माहिती सांगतात. हे शिवपुराण म्हटले साक्षात शिवजींची वाणी आहे. जसं भागवत कोणाची वाणी आहे? भगवंताची. भगवता प्रोक्तमिति भागवतम. परंपरा पाहिली तर भगवंतानी ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवानी नारदाला, नारदांनी व्यासांना, व्यासांनी शुकदेवाला, शुकदेवानी परीक्षितेला. तशीच या शिवपुराणाची सुद्धा परंपरा आहे. सर्वात अगोदर शिवजींनी ही कथा सांगितली. ज्यावेळेस शिवजींनी ही कथा सांगितली की याचे 12 स्कंद होते, म्हणजे 12 संहिता होत्या. आणि 12 संहितेमध्ये 1,00,000 श्लोक होते. एवढं कधी ऐकायचं, कधी वाचायचं? म्हणून जगाचं कल्याण झालं पाहिजे, यासाठी सनत कुमारांच्या आज्ञेवरून व्यासांनी या 12 संहितेच्या शिवपुराणाला 7 संहितेत आणलं आणि 1,00,000 श्लोकाचे 24,000 श्लोक केले. नमः पार्वती पतये हर हर महादेव. संक्षिप्त केलं जगाच्या कल्याणाकरता.
कारण व्यासांच्या अंतःकरणामध्ये जगाचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावं अशी आशा होती. म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ केले. त्याच पद्धतीनं जगत कल्याणाकरता शिवपुराणाचं लिखाण सुद्धा त्यांनी केलं. 24,000 श्लोकाचं गायन त्यांनी केलेलं आहे. आणि हे शिवपुराण जो पुण्यवान व्यक्ती आहे, भाग्यवान व्यक्ती आहे, त्यालाच प्राप्त होते. कारण कोणतीही गोष्ट पुण्याशिवाय प्राप्त होत नाही, संस्काराशिवाय अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होत नसते. संस्कार पाहिजेत जन्माचे. मी नेहमी म्हणत असतो, अंतःकरणावर जे संस्कार असतात तशा प्रकारे माणूस वागणूक करतो. आता तुम्ही इथं बसलेले आहेत, आता किती वाजलेत? 2 वाजले असतील. अजून 2 घंट्यानं तुम्हाला कोण्या गोष्टीची आठवण येईल सांगा पटकन. मोठ्यानं बोला. आजी कशाची आठवण? कशाची? चहाची आठवण येईल की नाही? का बरं 2 घंट्यानंच का आता का आली नाही? कारण दररोज 4च्या पुढे चहा घेण्याची सवय आपल्याला पडलेली आहे. त्याचे संस्कार अंतःकरणावर पडले आणि ती वेळ आली की उद्भूत होत असतात. घड्याळकडे नाही पाहिलं तरी शरीर आपल्याला आठवण करून देते, मन आठवण करून देते, चहाची वेळ झालेली आहे. तसंच पूर्वजन्मामध्ये आपण जर पुण्य कर्म केले असतील तर जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, कृपा केली. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी. तिळ तिळ पुण्य साचा पडे ते बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम गडे संताचा. पुण्य असल्याशिवाय काही गोष्टी घडत नसतात. पाप माणसाच्यानं सहज घडते, पण पुण्य करण्याकरता संस्कार असावे लागतात पूर्वजन्मीचे. म्हणून शिव महात्म्यामध्ये वर्णन आलंय, जन्मांतरे भवेत् पुण्यम महद्यस्य सुधीमतः, तस्य प्रीति वेत्तात्र महाभाग्यवतो मुने. अनेक जन्माच्या पुण्याशिवाय शिव महापुराण कथा अशा प्रकारे प्राप्त होत नाही. ज्या अर्थी आपण इथं येऊन बसलो, कथा श्रवणाची इच्छा आपल्या मनामध्ये झाली, त्या अर्थी आपण पुण्यवान आहे. आणि अशा पुण्यवान लोकांची सेवा करण्याचा भाग्य मला प्राप्त झालं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. जो नामस्मरण करणार आहे, भागवत श्रवण करणार आहे, कथा कीर्तन ऐकणार आहे, अशांच्या सेवेचं सुद्धा भाग्य असते, नाही का?
गीता भागवत करीत श्रवण वना अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गोडी कन्या पुत्र होती जे सात्विक, गोडी कन्या पुत्र होती जे सात्विक, गोडी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे दे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, हरी माझ्या दैवा पार नाही. असो, तुमच्यासारख्या पुण्यवान लोकांची सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. शौनकादी म्हणतात, हे सूत महोदय, तुम्ही सांगितलं की जन्मोजन्मीच्या पुण्याने ही कथा प्राप्त होते. एवढी कथा ही पवित्र आहे म्हटले. हो, खूप पवित्र आहे. मग मला सांगा, कोणत्या कोणत्या लोकाला ही पवित्र करू शकते? कोणत्या कोणत्या पापी लोकांना पवित्र करू शकते? तेव्हा सूतजी महाराजांनी त्यांच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. ए मानवाहा पाप कृतो दुराचार रतः खलः, कामादि निरता नित्यं ते पिशोध्यंतने नवै. ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही, केवळ पापाचार, दुराचार, व्यभिचार, भ्रष्टाचार, असा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने ही कथा जर श्रवण केली तर त्याचा उद्धार होऊन जातो. आणि जिवंत असल्यावरच नाही, मेल्यावर जरी अशा व्यक्तीच्या निमित्तानं कथा केल्या गेली तरी त्याचा उद्धार होतो. जसं भागवत कथेचं सांगितलेलं आहे की धुंदुकारी सारखा महापापी त्यानं उद्धरून गेला, तसं शिवपुराणाचं सुद्धा महात्म्य आहे. किती भयंकर पापी असू द्या, त्याचा उद्धार होतोच. आणि याकरता मग एक कथा सांगितली, कारण उदाहरणाशिवाय आपल्याला पटत नाही ना. गावात कंपनीवाले फिरतात, आमची पराठी लावा, आमची पराठी लावा. लोकांना पटत नाही, मग लोक दुसऱ्या गावाचं सांगतात, हा बा कवठ्यामध्ये अमक्या अमक्या माणसानं हे पराठी लावली होती आणि त्यांना एवढं हेक्टरी एवढं उत्पादन आलं. असं काय? हा लगेच फोन लागते, का हो कोणती पराठी पेरली होती? बरं 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 बरं, चांगला आहे का? हो म्हणे, घ्या तुम्ही बी. मग लगेच माणूस ते बियाणाचं पाकिट घेते आणि लावते. ते चहा पाण्याचे नाश्त्याचे कार्यक्रम कशासाठी असतात? त्याच्यासाठीच असतात. कंपनीचा प्रचार प्रसार. तसंच या शिवपुराण कथेनं कोणत्या कोणत्या प्रकारचे पापी लोक पवित्र झालेत याचं उदाहरण द्या. म्हणून या ठिकाणी एक उदाहरण देतात. पूर्वी म्हटले की खिराताच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. आणि गावच असं बदमाश होतं, पुरं बहादुऱ्यासारखं. कोण्या गावासारखं? तुमचं गाव बदमाश आहे ना की नाही?
काही काही गावं असे प्रसिद्ध असतात. आता तुमच्या गावाकडले कोणते आहेत आम्हाला माहित नाही, आमच्या भागातले आहे पण ते काही सांगत नाही. लोकांना नाव काढलं तरी म्हणतात नाही 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 नाही, त्या गावात आम्ही आमची पोरगी देत नाही, गाव बदमाश आहे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. ये मानवाः पापकृतो दुराचाररताः खलः कामादिनिरता नित्यं तेपि शुद्धन्ते नयेन वै. कोणत्या कोणत्या प्रकारचे पापी लोक पवित्र होतात अशा प्रश्न विचारल्यानंतर किरात नगरामध्ये राहणाऱ्या देवराज ब्राह्मणाची कथा सांगायला सुरुवात केली. म्हटले एक माणूस वाया जायला असला तर समजून घेतलं तर ते पुरंच पुरं गाव वाया जायला होतं. कधी कोणता सप्ताह नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, कोणत्या मंदिरामध्ये भजन कीर्तन नाही, काहीच नाही. आणि असा तो ब्राह्मण वैदिक धर्माचं पालन करत नव्हता. मोठ्या पुण्याईनं भाग्यानं अशा कुळामध्ये जन्म भेटतो, पण काही काही लोक त्या पुण्याईचा वापर करून घेत नाही. ब्राह्मण जन्माला आल्यानंतर त्या धर्माचं पालन करत नाहीत. अमंगळ राहत होता, स्नान संध्यादी कर्म करत नव्हता. त्या काळामध्ये ब्राह्मणांना भला मोठा मान सन्मान होता आणि त्या सन्मानाचा त्यानं फायदा घ्यायचं ठरवलं. काही काही लोक त्या अधिकाराचे नसतात, पण नावावर, कोणाच्या तरी नावावर पैसा हडपण्याचं काम करतात. तसं ज्याने आपल्या ब्राह्मणत्वाचा फायदा घेऊन लोकांकडून धन हडपण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. आचार भ्रष्ट असूनही दान धर्म तो घेत होता. एक दिवस तो दैवयोगाने फिरता फिरता प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरीमध्ये आलेला आहे. आणि तिथं आल्यानंतर एका भव्य शिवालयामध्ये त्यानं प्रवेश केला. त्या ठिकाणी साधू मंडळी जमा झालेले होते. एक ब्राह्मण त्या शिवालयामध्ये कथा सांगत होता आणि अचानक त्याला ज्वर पीडेने ग्रासलेला आहे. झालं, लागलं नाही का तुमचं? लागत नसेल तर राहू द्या, कारण ते जास्त टंगटंग मला विकसित होते. चला, काय सांगत होतो मी? अचानक तो त्या शिव मंदिरामध्ये गेलेला असताना त्याला ज्वर पीडेने ग्रासलं, भयंकर ताप आला आणि तापाने ग्रासलेला तो देवराज त्या ठिकाणी मंदिरामध्ये मुक्कामात राहिला. एका कोपऱ्यामध्ये झोपला. त्या मंदिरामध्ये कथा चालू होती. त्यानं ते कथा श्रवण केली आणि मग काही दिवसानंतर मरण पावला. मेल्यानंतर यमदूत त्याला पकडून नेण्याकरता आले. शिवदूत त्या ठिकाणी प्रकट होऊन म्हणतात, आहे कोण तुम्ही? यांनी सांगितलं, आम्ही यमदूत आहोत. काय करताय? म्हणे याला ओढून नेतोय, हा पापी आहे. शिवदूत म्हणायला लागले, तो जरी पापी असला तरी आता आमच्या प्रभूच्या कथा श्रवणाने त्याच्या जीवनातले सर्व पाप नष्ट झाले, तो पुण्यवान झाला. यमदूतांना हाकलून लावलं. शिवदूत त्यांना घेऊन आपल्या शिवलोकाला गेले. कैलास पर्वतावर गेल्यानंतर शिव पार्वतीचं दर्शन झाल्यानंतर देवराज धन्य झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव.
अशा प्रकारे देवराजाच्या कथेच्या माध्यमातून शिवपुराण महात्म्य या ठिकाणी वर्णन केल्या गेलं. अजून चंचुला आणि बिंदुगाच्या कथेच्या माध्यमातून सुद्धा सांगतात. हाताने टाळी आणि नामस्मरण आपल्याला करायचं. जय शिवशंकर नमामि शंकर, जय शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो, जय गिरिजापती नमामि शंकर, शिवशंकर शंभो, जय शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, जय गिरिजापती नमामि शंकर, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो, जय शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो, जय गिरिजापती नमामि शंकर, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, जय शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, जय गिरिजापति नमामि शंकर, शिवशंकर शंभो, नमामि शंकर, नमामि शंकर शंभो, हे शिवशंकर नमामि शंकर, हे शिवशंकर नमो, जय शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, जय शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, जय गिरिजापति नमामि शंकर, शिवशंकर शंभो, जय शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो, जय गिरिजापति नमामि शंकर, शिवशंकर शंभो, जय गिरिजापति नमामि शंकर, शिवशंकर शंभो. यानंतर सूतजी महाराज शौनकादिकांना बिंदुगाची आणि चंचुलीची कथा सांगतात. सूतजी महाराज म्हणतायत समुद्राच्या जवळ एक वाष्पल नावाचं गाव आहे. ठेवा इथं सोबत. सगळं ऊन अंगार येते लय गरम होऊन गेलं. आता थोडा फिरून घ्या त्याला. आताच फिरून घ्या. असा फिरून घ्या त्याला. असं माझ्याकडे फिरवा. फिरवा त्याला. याच्यात आवाज येतो. पंखा बिंखा काही असलं तर बरं होईल. आवाज जास्त होतो. बिंदुगाची आणि चंचुलीच्या उद्धाराची कथा या ठिकाणी सांगतायत. समुद्राच्या जवळ एक वाष्पल नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये सुद्धा असेच लोक होते, वैदिक धर्माचे पालन न करणारे महापापी लोक. माणसंही तसेच आणि बायाही तशाच. कधी कधी काय व्हायचं, बायावर माहेरातले संस्कार असतात पण इथं आल्यावर तेही तशाच होऊन जातात.
सासर जर खराब भेटलं ना, माहेरी असताना खूप देवपूजा वगैरे देवधर्म करत होते, इथं आल्यावर त्यांना देवच चालत नाही. ते घरी येऊन सांगते, आई आमच्या देवऱ्यात देव नाहीत. मग काय, मग असंच काहीतरी आहे म्हणतात. काय ठेवतात ते आपल्याला नाही माहित. आता नवीन नवीन तिला खराब वाटते, पण शेवटी त्यांच्यासारखीच होऊन जाते. ते अधर्मानं वागायला सुरुवात करते. ही चंचुला अगोदर चांगली होती, पण तिचा नवरा खराब वागणारा, सगळं गावही खराब वागणार, ती त्यांच्यासारखीच झाली. या बिंदुगानं आयुष्यभर पाप कर्म केले, मेल्यानंतर पिशाच योनीमध्ये तो गेला आणि एका पर्वतावर पिशाच बनून फिरायला लागला. इकडे त्याची पत्नी चंचुला व्यभिचार करत होती, पापी आचरण करत होती. अशी ती अधर्मी चंचुला एक दिवस आपल्या परिवारासोबत काही कामानिमित्त बाहेर गेलेली असताना एका क्षेत्रावर, पुण्य ठिकाणावर तिची सात्विक भावना प्रगट झाली. बघा, आपल्यावर पडलेले संस्कार कधी ना कधी कामात पडत असतात. आपण केलेलं पुण्य कधी ना कधी उदयाला येतं आणि माणसाकडून चांगले कर्म घडत असतात. तिचं ते पूर्वजन्माचं पुण्य आज कामाला पडलं, किंवा माहेरात केलेलं पुण्य आता कामाला पडलं. तीर्थयात्रेला गेलेले असताना यात्रेकरू पाहिले तिनं, वारकरी लोक, आणि ते जशा प्रकारची साधना करत होते ना, तशा प्रकारची ही करायला लागली. त्यांनी जर एखाद्या तीर्थामध्ये स्नान केलं तर ही सुद्धा स्नान करायची. ज्या अर्थी साधू लोक या तीर्थात स्नान करतात, त्या अर्थी याचं पुण्य असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे यात्रेकरूंचा प्रभाव तिच्यावर पडला. अनेक प्रकारचे पुण्यकर्म केल्यानंतर ते शिवमंदिरामध्ये जाऊन बसले. त्या शिवमंदिरामध्ये एक ब्राह्मण कथा सांगत होता, आणि कथेमध्ये विषय निघाला की स्त्रीने, पतिव्रता स्त्रीने परपुरुषाशी संबंध ठेवू नये. खूप मोठं पातक लागतं. ज्या स्त्रिया पतिव्रता धर्माचं पालन करत नाही त्यांना नरकात जावं लागतं. तप्त लोखंडाचे चटके तिला दिल्या जातात. फार भयंकर पीडा दिल्या जाते. एवढी भयंकर पीडा की तिच्याच्यानं ते सहन होत नाही. एक लोह पुरुष असतो, लोहार काम करणाऱ्या व्यक्तीचा तो भट्टा पाहिला ना आपण, त्याच्यामध्ये टाकलेलं एखादं लोखंड किती लाल भडक झालेलं असते. अशा त्या तप्त लोखंडाला तिला चिटकवल्या जातं, त्याचे चटके दिल्या जातात. योषितां जारसक्तानां नरके यमकिंकराः सप्तलोह परिघं क्षिपन्ति स्मरमंदिरे. आवाज कमी ठेवा, म्हणजे माझा आवाज जास्त असा दबल्यासारखा निघाला. काय सांगत होतो मी? योषिताम जारसक्तानाम नरके यमकिंकराः. यमाचे किंकर अर्थात त्यांचे सेवक त्या स्त्रीला ओढून नरकामध्ये टाकतात. संतप्त लोह परिघम, संतप्त आपण म्हणतो संतापाला, म्हणजे जास्त गरम झाला आहे की, तसं ते लोखंड संतप्त लाल बुंद झालेलं, क्षिपंती स्मर मंदिरे, त्याच्यामध्ये त्याला टाकतात, त्याची चटके देतात. शिवकथा सांगणाऱ्या त्या ब्राह्मणाच्या मुखातून ही कथा ऐकली, थरथर थरथर कापायला लागली. आपण आपल्या जीवनामध्ये खूप मोठे पाप केलेले आहेत, आता आपलं कसं होईल? ज्यावेळेस कथा थांबली, सगळे आपापल्या रस्त्याने गेलेत.
तेव्हा ही चंचुला त्या ब्राह्मणाकडे जाऊन रडायला लागली, महाराज माझा उद्धार करा, मी तुम्हाला शरण आलेली आहे. ब्राह्मण म्हटला, काय झालं? घाबरू नको. उद्धाराकरता व्यक्तीने सरमलं नाही पाहिजे. माणसानं आपलं अज्ञान, आपल्या चुका लपून जर ठेवल्यानं त्या वाढत राहतात. तसं पापही माणसानं लपून ठेवू नये. ते जर सांगितलं तर त्याच्यावर काहीतरी उपाय शोधल्या जातात. तेव्हा तिने आपल्या जीवनामध्ये घडलेली घटना सांगितली. म्हटले, काळजी करू नको. शिवपुराणाचं श्रवण, पठन आणि कथन केल्याने चित्त शुद्ध होऊन अंतःकरणामध्ये शिव पार्वती निवास करतात. असा शिवपुराणाचा महिमा आहे. म्हणून तू शिवपुराण कथन कर, श्रवण कर. विशुद्धे चेतसी शिवो नृणां तिष्ठति सांबिकः ततो याति विशुद्धात्मा सांब शंभो परम पदम. कसली चिंता करायचं काय काम नाही. किती प्रकारचा महापापी असू द्या, त्या पाप्याला शुद्ध करण्याची ताकद शिवपुराणामध्ये आहे. म्हणून मी तुम्हाला आता शिवपुराण कथा सांगणार. जो व्यक्ती पशुतुल्य आहे, कधीही ज्यानं भजन केलं नाही, कसल्याही प्रकारचा परमार्थ केला नाही, तो व्यक्ती संसार बंधनामध्ये अडकत असतो. आसक्तीने संसार करणारा व्यक्ती नरकामध्ये जातो. त्याला अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागतात. भागवतामध्ये वर्णन केलं, ध्रुवानी मन्यते मोहात गृहक्षेत्र वसुनीच. ध्रुवानी, ध्रुवानी शब्दाचा अर्थ काय? नित्य आसक्तीयुक्त जो संसार करतो त्या व्यक्तीला नरकाची प्राप्ती होते. तद्विहीन पशुवीर्ज्ञेयो माया बंधन सक्तधी संसार बंधनान्नैव मुक्तो भवति सध्रुवम्. पण असाही व्यक्ती, बंधनामध्ये अडकलेला व्यक्ती सुद्धा प्रेमानं जर शिवपुराण कथा श्रवण करत असेल तर त्याचा उद्धार होतो. नमः पार्वती पतये हर हर महादेव. ब्राह्मण चंचुलीला अशा प्रकारे सांगत होता, तू ब्राह्मण पत्नी आहेस. आता मी तुला जी कथा सांगतोय, तू शांत चित्त अशा प्रकारे ठेवून श्रवण कर. कथा कशी ऐकायची असते? चित्त ठिकाण्यावर ठेवून, नाही का? ठाईच वैसोनी करा एक चित्त, आणि मग आवडी अनंत आळवा. मन जर ठिकाण्यावर नसेल तर परमार्थ शुद्ध होत नाही. मग तो कसा होते? विठ्ठल गाईचे कांती, आवडी विठ्ठल गाईचे कांती, आवडी विठ्ठल गाईचे कांती, आवडी विठ्ठल गाईचे कांती. ते येती लाभदरा लभ्यते येती लाभदरा, आवडी विठ्ठल गाईचे कांते, आवडी विठ्ठल गाईचे कांते, आवडी विठ्ठल गाईचे कांते, आवडी विठ्ठल गाईचे कांते. चित्त ठिकाण्यावर नसेल तर मग तो परमार्थ कसा आहे? चित्त नाही नामी करीते व्यर्थ. तो परमार्थ व्यर्थ सांगितला गेला. म्हणून त्या चंचुलीला सांगायला लागले, तू चित्त शांत ठेवून अशा प्रकारे श्रवण कर.
श्रवणाने तुझं चित्त शुद्ध होईल आणि तुला मोक्ष प्राप्त होईल. यानंतर ब्राह्मणाने तिला कथा सांगितली. त्या शिवकथेच्या श्रवणाने तिला शिवानुभूती आलेली आहे, सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती आली आणि काही दिवसानंतर ती मरण पावली. मेल्यानंतर तिला शिवलोकाची प्राप्ती झाली. एवढंच नाही तर पार्वतीची सखी बनण्याचं सौभाग्य तिला प्राप्त झालं. सामान्य आहे का? शिवलोकाला जाणं सुद्धा सोपं नाही. आपण लिहितो स्वर्गवासी वैकुंठवासी, पण जातो का नाही त्याची गॅरंटी नसते. कोणीही नरकवासी लिहत नाही. पण सज्जन हो, पुण्य करत असाल तर स्वर्गवास होत असतो, वैकुंठवास होत असतो. तसा नसतो होत. तसं कैलासवासी लिहत असतो. कैलासवास म्हणजे काय? शिवलोकाची प्राप्ती. आणि ती शिवभक्ताला होत असते. जो त्यांचं नामस्मरण करणार आहे, चरित्र चिंतन करणार आहे, त्याला होते. या शिवचिंतनामुळे तिला शिवलोकाची प्राप्ती झाली आणि त्या पार्वतीची सखी बनली, तिच्या सेवेमध्ये रत झाली. एक दिवस पार्वतीची सेवा करत असताना तिच्या मनामध्ये भक्तिभाव प्रगट झाला. अंतःकरण असं पुलकित झालं. पार्वतीची स्तुती आणि नमस्कार ती करायला लागली. सृष्टी स्थिती लयकारी त्रिगुणा त्रिसुरालया ब्रह्मा विष्णु महेशाना सुप्रतिष्ठा करा परा. या संपूर्ण जगताची उत्पत्ती करता, स्थिती करता आणि पालन करता असणारी हे जगदंबा, मी तुला नमस्कार करते. पराशक्ती असलेल्या त्या पार्वतीला नमस्कार केला तिने, प्रार्थना केली. पार्वती म्हणायला लागली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, सांग तुला काय पाहिजे. चंचुला म्हटली, माते, पुण्याईच्या माध्यमातून मी तर चांगल्या लोकाला प्राप्त झाली, पण माझा नवरा मेल्यानंतर पुढे त्याचं काय झालं? तो माझ्या अगोदर गेला, त्यामुळे मला काही कल्पना नाही. खूप पापी होता तो, सर्व प्रकारचे पाप करून बसलेला आहे आणि तो नक्कीच अधोगतीला गेला असेल, त्याची गती मला पाहायची. तेव्हा पार्वतीने त्या ठिकाणी एक दृश्य तयार केलं, म्हणजे दाखवलं त्याला व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून. नाही, लाईव्ह लोक दाखवतात नाही, आता काढलं की दुसरीकडे दाखवायचं. तसं तिकडलं दृश्य तिथं स्क्रीनवर दाखवायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस अमुक अमुक प्रकारच्या पर्वतावर माझा पती पिशाच बनून दुःख भोगत आहे असं त्या चंचुलीनं पाहिलं, दुःखी झाली. आई जगदंबेला नमस्कार केला, पार्वती माते, माझा तर उद्धार झाला, मी तर शिवलोकाला प्राप्त झाली, पण माझा पती असा दुःखी पाहून मला दुःख प्राप्त झालेला आहे, फार वाईट वाटत आहे. त्याचा उद्धार झाला पाहिजे असं मला वाटते, त्याच्यासाठी उपाय सांगा. तेव्हा पार्वती माता म्हटली, त्यानं जर एकाग्र चित्ताने शिवपुराण श्रवण केलं तर त्याचा उद्धार होईल. चंचुला म्हणाली, त्यांना शिवपुराण ऐकता येईल असं काहीतरी मग आता केलं पाहिजे. आता तो कुठं, आपण कुठं, ही सगळी व्यवस्था तुम्हीच करू शकता, दुसरं कोणी नाही. आता इथला माणूस ताबडतोब शेजारच्या गावामध्ये जाऊन एखाद्याला निरोप देऊ शकतो, काहीतरी सांगू शकतो. तुम्ही स्वर्गात, वैकुंठात किंवा नरकात कुठे जाऊ शकता का? नाही जाऊ शकत. एखाद्यानं म्हटलं, जा त्या आजोबाला माहिती देऊन या की तुमच्या निमित्त आता कथा चालू आहे. कोणी जाऊन येईन का स्वर्गातून? कोणीच नाही, शक्य नाही ते.
तसं कैलासामध्ये गेलेली चंचुला ती म्हणायला लागली, महाते कसं काय शक्य आहे, तो कुठं मी कुठं, पण त्याचा उद्धार झाला पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी उपाय तुम्हीच करावा. अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर पार्वती मातेने तुंबुरू गंधर्वाला त्या ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही आता लगेच विलंब न करता विंध्य नावाच्या पर्वतावर जा. त्या विंध्य पर्वतावर हा बिंदुक पिशाच बनून फिरत आहे, अनेक प्रकारचे त्रास भोगत आहे आणि त्याला त्या त्रासातून मुक्त करण्याकरता तुम्ही त्याला कथा सांगावी. माता पार्वतीचा आदेश मिळाल्यानंतर तुंबरू गंधर्व नमस्कार करून त्या विंध्य पर्वतावर गेले. आता पिशाच्याचं पहिली गोष्ट, चांगल्या कामामध्ये मन लागत नाही. पण असे पिशाच सगळ्याच गावात असतात बरं. चांगलं कार्य सुरू झालं की त्याच्या पोटात दुखायला सुरुवात होते, आणि पोटात दुखलं आणि त्यानं जर काही ना काही विरोधातले शब्द काढले की समजून चालाय पिशाचे अवलाद आहे तर राक्षसाची अवलाद आहे. कारण चांगलं काम कोणाला सहन होत नाही, राक्षसी वृत्ती माणसाला. पिशाच योनीला गेलेला व्यक्ती एका ठिकाणी थांबू शकत नाही. वायुप्रधान शरीर असते आणि त्याला अशा प्रकारे बंधनामध्ये बांधण्याकरता तुंबरू गंधर्वाने अनेक प्रकारचे प्रयत्न केले. त्याला बंधनामध्ये बांधलं, एका ठिकाणी आणलं. त्याच्यासाठी शिवपुराण कथेचं कथन केलं, त्याने ते श्रद्धापूर्वक श्रवण केलं आणि त्या शिवपुराणाच्या श्रवणाने सपिशाचो महापुण्यम श्रुत्वा शिवपुराणकं विधूय कलुषं सर्वं जहो पैशाचकं वपुः. तो पिशाच त्या शिवपुराणाच्या महापुण्याईनं विधूय कलुषम सर्वम जहौ पैशाचिकं वपुः, त्या अनेक प्रकारच्या कष्टातून आणि त्या पिशाच योनीतून तो मुक्त झाला. दिव्य रूप धारण करून महादेवाच्या लोकामध्ये गेला आणि तिथं महादेवांना पाहिल्यानंतर नमस्कार करू लागला. चंचुला खूप आनंदित झाली, माझ्या पतीचा उद्धार झाला. त्याने सुद्धा शिव पार्वतीचे खूप खूप धन्यवाद मानले. देवा, आज तुमच्यामुळे माझा आणि माझ्या पतीचा उद्धार झाला. अशा प्रकारे शिवपुराणाच्या कथेने देवराज, बिंदुक, चंचुला या तिघांचा उद्धार झाला, असं हे महात्म्य या ठिकाणी सांगितल्या गेलं. नमो पार्वती पतये हर हर महादेव. सीताराम जय सीताराम, 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 सीता
सीतारामचंद्र भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। अशा प्रकारे देवराज बिंदुक आणि चंचुलेच्या कथेच्या माध्यमातून कशा प्रकारे पापी लोकांचा उद्धार शिवपुराण कथेने होतो हे सांगितलं. यानंतर शिवपुराण श्रवण विधी सांगतात. शिवपुराण कथा सुरू करण्या अगोदर उत्तम अशा ज्योतिषाला बोलवलं पाहिजे. त्याच्याकडून योग्य अशा दिवसाची निवड केली गेली पाहिजे. कुयोग, भद्रा, व्यतिपात इत्यादी टाळून अशा प्रकारे कथेचं आयोजन ज्योतिषाच्या माध्यमातून तारीख काढावी लागत असते. कथेचं आयोजन झाल्यानंतर परिसरातील लोकांना याचा लाभ मिळाला पाहिजे, याकरता योग संदेश पाठवले पाहिजे, पत्रिका टाकली पाहिजे. आता जास्त पत्रिकेचं काही काम नाही. ग्रुपवर मेसेज टाकला की पटपट जाते, कोणाच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, नाही का. पण संदेश दिला गेला पाहिजे. आमच्या इथं अमुक अमुक कारणानिमित्त शिवपुराण कथेचं आयोजन केल्या गेलेलं आहे, तरी तुम्ही कथेकरता हजर राहून कथेचा अवश्य अशा प्रकारे लाभ घ्यावा, अशी विनंती करायची. आलेल्या लोकांचा आदर केला गेला पाहिजे. एखाद्याला आपण जर कुत्सित नजरेनं पाहिलं ना, तर त्याचा दोष लागतो. म्हणून आलेल्या सर्वांचा आदर केला गेला पाहिजे. त्याच पद्धतीनं कथेसाठी पवित्र ठिकाण निवडलं गेलं पाहिजे. आता या ठिकाणी भोले बाबाच्या सानिध्यामध्ये आपण कथा गात आहोत. मोकळं ठिकाण आहे, पवित्र ठिकाण आहे. विशाल अशा प्रकारचा हा पिंपळ आहे, वटवृक्ष आहे. 2 झाडं दिसून राहिले याच्यात. कारण या अगोदर ज्या कथा होत होत्या की पूर्वीच्या काळामध्ये, आता कोणते मंडपन, कसं कशाचा माईकन, कशाचं काय. मग वटवृक्षाच्या विशाल अशा सावलीमध्ये बसायचं आणि कथा सांगायची. निसर्गरम्य वातावरणात कथा व्हायची. पवित्र ठिकाणाला फार महत्व आहे, नाही का. बायो गाणे म्हणत असताना ना तुम्ही, या जागेचा महिमा संत उतरले रामा. आपल्याला येत नाही ते उदाहरण असते. ते जागेचा महिमा असतो. जागेचा महिमा. पवित्र ठिकाण कशा करता सांगितलेलं, साधनेसाठी उपयुक्त. एखाद्या ठिकाणी बसल्यानंतर मन जर प्रसन्न वाटत असेल, समजून चला जागा चांगली आहे. मन जर खिन्न होत असेल तर समजून चालावं जागा खराब आहे. कारण प्रत्येक ठिकाणी संस्कार पडत असतात. अन्नावर संस्कार पडतात, जागेवर संस्कार पडतात, प्रत्येक वस्तूवर संस्कार पडत असतात. पवित्र ठिकाणी अशा प्रकारे साधना जर केली तर अधिक लाभदायक अशा प्रकारे होत असते. ऐकण्याकरता मन लागतं, म्हणून पवित्र ठिकाण निवडलं पाहिजे. त्याची सजावट केल्या गेली पाहिजे. केळीचे खांब लावणे, तोरण लावणे, सळा संमार्जन करणे, रंगरांगोटी करणे, प्रसन्न वातावरण तयार होतं. ध्वज पताका लावल्या पाहिजेत, त्याही लावल्यात, नाही का. अजून काय केलं पाहिजे, श्रोत्यांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था केली पाहिजे. त्यानंतर श्रोत्यांनी कथा सांगणाऱ्याची कधीही आणि कसल्याही प्रकारची टीका करू नये. कथेचा नियम आहे.
कारण आपल्याला जर कथा श्रवण करायची असेल ते ज्याच्याकडून कथा श्रवण करायचं असते त्याचा अगोदर आदर केला गेला पाहिजे. त्याची जर टीका आपण करत असू तर आपण ऐकण्याचे अधिकारी नाही, कारण आपल्याला त्याचा दोष लागतो. आणि ज्याला शिवपुराण कथा माहित आहे तोच वक्ता बनण्याचा अधिकारी. श्रोता कसा असावा? निंदा करणारा नसावा, श्रद्धापूर्वक कथा श्रवण करणारा असावा आणि वक्त्याला शिवपुराणाची माहिती असली पाहिजे. काही काही लोक नाही म्हणतच नाही ना बा. हा शिवपुराण करता का? हा येते आम्हाला. भागवत बिलकुल आलंच. कोणताही ग्रंथ सांगला ते हाच. निंदा म्हणून नाही महाराज. एका कथाकाराची कथा ऐकली मी ना, 4 दिवस मुक्ताबाई, 4 दिवस गजानन बाबा. भागवतातलं काहीच नाही. नाव नाही सांगत मी, तुमच्या परिचयात आहे. 4 दिवस गजानन बाबा, 4 दिवस मुक्ताबाई. म्हणजे आळीपाडीनं मुक्ताई मुक्ताई गजानन बाबा गजानन. ठीक आहे, संताचं नाव घेतल्यानं पुण्यच लागते. पण आपण भागवत कथा करतोय, संत चरित्र नाही. भागवतातलं काहीच माहित. मला सांगायचं हे आहे, ज्याला कथेची माहिती. आणि लोक बी फुगडे बेवकूफ व्हायला बरं का. चुका सांगणाऱ्याच्या तर असतातच, पण ऐकणारे फार महत्वाचे आहे. श्रोता पक्का असल्यानंतर आहे सांगणाऱ्याचे काय हिंमत. काही सांगीन तर कीर्तनकार घाबरला पाहिजे. काही काही गावं अशात कीर्तनकार घाबरते. नाही रे आम्ही त्या गावात जात नाही. का? श्रोते प्रश्न विचारतात. खूप श्रोते पक्के आहेत. असा कोणी व्यक्ती तिथं जाऊ शकत नाही. कथा ऐकण्याकरता आल्यानंतर आपल्याला शिवपुराणाचं ज्ञान मिळालं पाहिजे, हीच आशा असावी. आपला काहीतरी टाइमपास झाला पाहिजे. मग त्यासाठी तमाशे भरपूर आहे, त्यासाठी टीव्हीवर कार्यक्रम भरपूर आहे. भरपूर ऐकत बसा दिवसभर, नाही का. उद्धाराचा विचार असेल, काहीतरी पुण्य मिळावं असं वाटत असेल, तर त्यासाठी शिवजीचं चरित्र आपल्या कानावर पडलं पाहिजे. मग ते तुम्हाला ऐकावं वाटो किंवा न वाटो. जसं आजार बरा होण्याकरता खरं सांगा इमानदारीने औषध कोणाला घ्या वाटते? कोणालाच घ्या वाटत नाही ना. नाही घ्या वाटत, पण घेतल्याशिवाय आजार बरा होत नाही. ते किती कडू वाटू द्या. तसं देवाचं सांगायला गेलं की लोकांना झोपा येतात, कंटाळवाणं वाटते. गप्पा सांगले की मस्त वाटते, पण त्या गप्पेनं आपला उद्धार नाही, भगवंताच्या कथेनं आपला उद्धार. औषध कडू लागलं तरी आजार बरा होण्याकरता घ्यावं लागते. तसे भगवंताची कथा एखाद्या वेळेस आपल्याला झोप येत असली, काही झालं, 2 शब्द जरी आपल्या कानावर पडले तरी त्याने उद्धार आहे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. कथेचे काही नियम सांगितले. कथेमध्ये विघ्न येऊ नये यासाठी गणेश पूजन, ग्रंथ पूजन केल्या गेलं पाहिजे. वक्त्याची पूजा केली पाहिजे. आणि वक्त्याला कथा सांगण्याची नम्रतापूर्वक प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रार्थना केल्यानंतर दीक्षा घेतली पाहिजे. काय घेतली पाहिजे? दीक्षा जर घेतली नाही तर त्याला चोरीचं पाप लागतं. कशाचं पाप लागते? चोरीचं. आता तुम्ही समजा इथं दीक्षा मागायला आली, मी तुम्हाला दीक्षा दिली परवानगी रूपानं. आता तुम्ही या ठिकाणी कथा ऐकण्याचे अधिकार आहे. दीक्षा कशानं समाप्त होते? व्रत कशानं संपन्न होते? व्रताची समाप्ती किंवा संपन्नता दीक्षेनं होत असते. दीक्षेची संपन्नता कशानं होते? दक्षिणेनं होते. आणि दक्षिणा कशी दिली गेली पाहिजे? श्रद्धेनं दिली गेली पाहिजे. आणि श्रद्धेनं जर नाही दिल्या गेली तर मग त्याचं पुण्य मिळत नाही. श्रद्धया परिसमाप्यते श्लोक आहे तसा. व्रतेन दीक्षा माप्नोति, दीक्षया माप्नोति दक्षिणाम श्रद्धा माप्नोति, श्रद्धया परिसमाप्यते. सगळे कार्य हे श्रद्धेनं
अशा प्रकारे पूर्ण होत असतात. म्हणून श्रद्धापूर्वक तुम्ही कथा ऐकायला आलात. आता या ठिकाणी कथेची परवानगी दिल्या गेलेली आहे, तुम्हाला दीक्षा दिली असं गृहीत धरून या ठिकाणी पुढचे नियम आता ऐकायचे. सर्वात अगोदर वक्त्याची पूजा केली गेली पाहिजे, त्याचा आदर केला गेला पाहिजे. वक्त्या आधी मान असं वर्णन आहे. कथा ऐकायला बसलेले असताना श्रोत्यांनी काही नियम पाळले पाहिजे. आपल्या मुखामध्ये जर सुपारीचा खळा असेल तर तो थुकून आला पाहिजे. आपल्या मुखामध्ये जर तंबाखू असेल तर ते बाहेर टाकून आली पाहिजे. पान जर ठेवलेलं असेल तर तेही बाहेर टाकून आलं पाहिजे. ऐकायचं नसल्यास तो तुमचा भाग, मी जबरदस्ती करणार नाही, पण कथेचा नियम आहे. तांबूलम भक्षयन्तो ये शृण्वन्ति मां कथां नरः स्वविष्टां खादयन्तो नरके यमकिंकरा. त्याला स्वविष्टा खाल्ल्याचा दोष लागतो आणि पुढे मग त्याची गती नरकामध्ये त्याला जावं लागतं, असं या ठिकाणी सूतजी महाराज आपल्या त्या शौनकादी ऋषींना सांगतायत. आणि आपल्याला सुद्धा पाळायचं असलं तर पाळा, नाही तर मग नरक पक्काच आहे आपल्याला, नाही का? घेणाऱ्यासाठी सगळंच आहे, नाही घेणाऱ्यासाठी काहीच नाही. अजून काय केलं पाहिजे? श्रोत्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. शक्य असेल तरच उपवास केला पाहिजे. उपवासाचं प्रावधान हे जबरदस्ती नाही. काही काही लोक बायला भला सवय असतात अशा, नाही बाई उपवास धराच लागते आणि त्याच्याशिवाय तो जमत नाही. बिचारी धरते आणि दुसऱ्या दिवशीच बेशुद्ध पडते, चक्कर येतात. आणि चक्कर आले की मग जावा दवाखान्यात. गेली कथा. त्याच्यापेक्षा 2 टाइम जेवा आणि कथा ऐकायला या. ज्याला शक्य असेल त्यानं 1 टाइम उपवास करा, 1 टाइम फलाहार करा. ज्याला तेही शक्य नसेल त्यानं 2 टाइम जेवा. तेही शक्य नसेल तर 4 टाइम जेवून आपण कथा ऐका. पण किती खा, डोळे लागले नाही पाहिजे एवढं. खाल्लं की सुस्ती येत असते. लोक म्हणते ना, आम्ही का तुमच्या बापाच्या घरचं खातो? तुम्ही तुमचंच खाता, पण कथा श्रवण ऐकण्याकरता एवढं खा की सुस्ती आली नाही पाहिजे, झोप आली नाही पाहिजे. बस एवढंच म्हणणं. आता याच्यात अजून काही नियम दिलेत, पण त्या आपल्याच्याने पाळल्या जातील की नाही जातील सांगता येणार नाही. जळलेलं का चालत नाही. कडू, लसण, कांदा, गाजर, हिंग, अंमली पदार्थाचं सेवन हे चालत नाही. आता ज्याचं जेवढं होते तेवढं पालन करा. या आता कथा ऐकण्याचा अधिकार सर्वांना आहे. एखादा दरिद्री असो, अभागी असो, पापी असो, उद्धारासाठी त्यानं कथा जर ऐकली तर त्याचा उद्धार नक्की होतो. कथा ऐकत असताना मध्ये उठून जाऊ नये. विनाकारण मध्ये उठून जाणाऱ्याला दोष लागत असतो. श्रवणानंतर वक्त्याला, म्हणजे 7 दिवस आपण कथा श्रवण केल्यानंतर वक्त्याला धनधान्य वस्त्र दान करून सन्मानित केल्या गेलं पाहिजे. अशा प्रकारे सूतजींनी शौनकादिकांना श्रवणविधी सांगितला, महात्म्य वर्णन केलं. ज्याला परमात्म्याचा अनुभव घ्यायचा आहे त्यानं अवश्य अशा प्रकारे शिव महापुराण कथा श्रवण करायची. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय
वीर बिहारी श्री राम जय राम जय राम 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 श्री राम जय राम टाळी वाजवा भजन करा श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम जय राम या ठिकाणी स्कंद पुराण अंतर्गत असलेलं शिव महापुराण महात्म्य संपन्न झालेलं आहे. यानंतर शिव महापुराण कथेला प्रारंभ होतो. पहिली संहिता आहे विद्येश्वर संहिता. या विद्येश्वर संहितेला प्रारंभ करत असताना मंगलाचरण करतात. आद्यंत मंगलमजात सममान भाव मार्यं तमीशमजरामरमात्मदेवम् पंचाननं प्रबल पंच विनोदशीलम् संभावये मनसि शंकरमंबिकेशम्. भगवान महादेवांची स्तुती या ठिकाणी करतायत. आद्यंत मंगल मजात सममान भाव. शेवट पासून तर सुरुवात पर्यंत जे मंगलकारक आहे असं कोण आहे? शिवजी, ज्याचा सुरुवातही मंगलानच आहे शेवटही मंगलाच, अर्थात पूर्णपणे मंगल स्वरूप असलेलं. काही काही गोष्टीचा उदय चांगला होतो आणि मग शेवट खराब होते. काही काहीची सुरुवात चांगली होती पण शेवट खराब होत असतो. पण इथं सुरुवात पासून तर शेवटपर्यंत जे नित्य आणि मंगलकारक आहेत अशा त्या शिवजींचं वर्णन करतात. साखर असा एका साखरेचा पदार्थ आहे, लांबलच कसा, एका फुटा एवढा. सुरुवात पासून खायला सुरुवात केली आपण, कसं लागेल? गोड. शेवटचा घास कसा लागेल भाऊ? गोडच लागणार आहे. खेळणे भेटतात त्याचे साखरेचे. कान खाल्ला तर कसा लागते? समजा हत्ती आहे साखरेचा, कान खाल्ला तर कसा लागते? सोंड, पाय, शेपूट. कारण तो पूर्ण साखरमय आहे म्हणून काहीही खाल्लं तरी गोडच लागतो. तसं परमात्मा कसा आहे? कसा आहे परमात्मा? सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर. मने नर हरी सोनार, मने नर हरी सोनार. सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर. मने नरहरी सोनार, मने नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे नरहरी सोनार महाराजांचा अभंग आहे. शिववर्णन करत असताना म्हणतात सर्व सुखाचे आगर. शिवजी कसे आहेत? सर्व सुखाचे आगर आहे.
तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. परमात्म्याचं अनेक प्रकारे वर्णन केलेलं आहे. भस्मोटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा किंवा इकडे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आणि अशा अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर त्या परमात्म्याला तुम्ही सर्व सुख स्वरूप आहात, मंगलमय अशा प्रकारे आहात असं वर्णन केलं जातं. आद्यंत मंगलमजात सममान भाव. तुम्ही कसे आहात? नित्य मंगलमय आहात, सुखदायी आहात. तुमची तुलना कोणाबरोबर करता येत नाही, समानता कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही, अतुलनीय आहेत. त्याच पद्धतीनं आत्म्यालाही प्रकाशमान करण्याचं काम तुम्ही करता. दिव्याला कोणी प्रकाशित करू शकते का? हो किंवा नाही सांगा पटकन. तुमच्या घरामध्ये तुम्ही बल्ब लावला म्हणजे त्या बल्बच्या प्रकाशाने घरातल्या सगळ्या वस्तू प्रकाशित झाल्या, म्हणजे दिसायला लागल्या. पण दिवा पाहण्याकरता कशाची गरज पडते काय? बल्ब पाहण्याकरता गरज पडते काय? तर त्याचं उत्तर आहे हो. काय त्याचं उत्तर? हो. कारण त्या प्रकाशानं घरातल्या वस्तू प्रकाशित झाल्या, पण त्यालाही प्रकाशित करणारा कोणीतरी आहे ना. तो असा स्वतःच्या प्रकाशानं प्रकाशित होत नाही. उपनिषदामध्ये वर्णन आलेलं आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यमग्निः तमेव भांतम मनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति. प्रकाश देण्यामध्ये 5 गोष्टी मुख्य सांगितल्या. पहिला आहे सूर्य, दुसरा चंद्र, तिसरा तारा, चौथा विद्युत आणि 5वा अग्नी. 5 गोष्टी सांगितल्या. पण तमेव भांतम मनुभाति सर्वम, त्या सर्वांना प्रकाशित करणारा कोण असेल तर तो परमात्मा आहे. तस्य भासा सर्वमिदं विभाती, त्याच्या प्रकाशाने सगळे प्रकाशित होतात. चाले हे शरीर कोणाची आस, कोणा बोलविते हरिवीणा, कोणा बोलविते हरिवीणा, कोणा बोलविते हरिवीणा. हे शरीर ते कोणा बोलविते हरिवीणा, कोण बोलते हरिवीणा, कोण बोलते हरिवीणा. देखवी ऐकवी एक नारायण. तो परमात्माच आपल्याला हे सगळं जग दाखवून देत असतो. दिसणं म्हणजेच ते प्रकाशित झालं, दिसलं आपल्याला, ते ज्ञान झालं. ज्ञान आणि प्रकाश हा वेगवेगळा अर्थ नाही बरं का, पण आपल्याला ते सगळं वेगळं वेगळं वाटते म्हणून सांगावं लागतं. वास्तविक प्रकाश म्हणजेच ज्ञान आहे, ज्ञान म्हणजेच प्रकाश आहे. कारण उजळ तरी काय करून देते आपल्याला? ज्ञानच करून देते की नाही. न दिसणारी वस्तू दाखवून देण्याचं काम करते. नाही तर मग प्रकाशाची गरज काय आपल्याला? वस्तूचं ज्ञान होण्यासाठीच गरज आहे की नाही. ज्ञान करून देते. तर संपूर्ण जगात आला प्रकाशमान करणार तो परमात्मा अशा प्रकारे आहे. स्वयंप्रकाशी चित स्वरूप मानल्या गेला. नित्य मंगलमय आणि प्रकाशमय म्हणणे म्हणजे साक्षात सच्चिदानंद स्वरूप म्हणणे अशा प्रकारचं. थोडक्यात सांगायचं झालं तर परमात्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे
एवढं लांबून वर्णन केल्यापेक्षा नाही का, तो परमात्मा सत चित आणि आनंद स्वरूप सांगितला गेला. असा तो सच्चिदानंद स्वरूप शिव परमात्मा पंचाननम कसा आहे? पंचानन आहे. पंचानन पाच मुखवाला. मग त्याची पाच मुख कोणती? काही काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, त्याचे आधारही आहेत. श्रावण महिन्यातले 5 सोमवार महादेवाचे 5 मुख मानले गेले, पण हे गौण अर्थ आहेत बरं का, मुख्य अर्थ वेगळे. पंचमहाभूतकांचं सुद्धा सूचक महादेवाला मानलं, म्हणजे पंचमहाभूत महादेवांची 5 मुख. सृष्टी, उत्पत्ती, स्थिती, लय, अनुग्रह, निग्रह हे 5 कार्य म्हणजे महादेवाची 5 मुख. भगवान शंकराचं ऊर्ध्वमुख ईशान दुधासारखं सफेद आहे. पूर्वमुख तत्पुरुष पीत रंगाचा आहे. दक्षिण मुख अघोर मुख नीलवर्णाचा आहे. पश्चिम मुख ज्याला म्हटलेलं आहे सद्योजात ते श्वेत वर्णाचं आहे. उत्तर मुख ज्याला वामदेव म्हटलं ते कृष्ण वर्णाचं आहे. तर ईशान, तत्पुरुष, अघोर, सद्योजात आणि वामदेव हे महादेवाचे 5 मुख आहे. 5 रूप हे 5 मुख सांगितले गेले. आणि मुख्य अर्थ आहे बरं का हा. ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव, सद्योजात हे 5 मुख हा मुख्य अर्थ आहे. बाकीचे जे सांगतोय ते गौण अर्थ सांगितले गेले. शिवपुराणात सृष्टी, उत्पत्ती, पालन, संहार, तिरोभाव, अनुग्रह जे सांगितले गेलं हे 5 कार्य महादेवाचे 5 मुख सांगितले गेले. एक कथा अशी सांगितल्या जाते, भगवान वेगवेगळे अवतार घेतात. कोणते भगवान? विष्णू. आणि प्रत्येक अवतार देवी देवता पाहून आनंदित होतात. सहस्त्र मुखवाला शेष भगवान आपल्या 1000 मुखांच्या माध्यमातून, त्याला किती डोळे? 1000 मुखाचे 2 डोळे म्हणजे 2000. 2000 डोळ्यांनी पाहतो. ब्रह्मदेवाला 4 मुख, 4 दुने 8. 8 डोळ्याच्या माध्यमातून ब्रह्मदेव सुद्धा भगवंताच्या स्वरूपाचं काय घेतो? आनंद घेतो. तसं भोले बाबांना वाटलं आपण सुद्धा अनेक मुख झालो पाहिजे, म्हणून महादेव पंचमुख वाले झाले. नम पार्वती पतये हर हर महादेव. म्हणून वर्णन करत असताना महादेवांना पंचमुखी पंचवक्त्र अशा प्रकारे म्हटलेलं आहे. असे जे पंचानन महादेव या सृष्टीचे निर्माता, पालक, संहार करता आहेत, सृष्टीच्या निर्मितीचे संपूर्ण ज्ञान ज्यांना आहे, अशा त्या अंबिकापती महादेवांचं मी मनोभावे चिंतन करून या विद्येश्वर सहितेला सुरुवात करतो, अशी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. नम पार्वती पतये हर हर महादेव. यानंतर व्यासांनी ज्या संवादाच्या माध्यमातून शिवपुराण कथा सांगितली, त्या संवादाचं वर्णन या ठिकाणी करताय. धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोक वर्तमणी. सुतांचा आणि शौनकादिकांचा संवाद हा नैमिषारण्यामध्ये झालेला आहे, पण इथं वर्णन करत असताना धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये असं वर्णन आलं. का हो, मग त्यांनी प्रयाग क्षेत्रात सांगितलं का नैमिषारण्यात सांगितलं, ही शंका येऊ शकते नाही का? आली तुम्हाला शंका की नाही आली? म्हणा आम्ही भागवत ऐकतो, पण त्याच्यातलं मूळ संवाद आम्हाला माहीतच नाही ना. कृष्ण कथा माहीत आहे, पण संवादाबद्दल माहिती आमच्या लक्षात राहत नाही. सुतांचा आणि शौनकादिकांचा संवाद झाला, आणि तो कुठं झाला? नैमिषारण्यात झाला. पण काव श्लोक तर सांगते प्रयागे परमे पुण्ये.
प्रयाग क्षेत्रामध्ये मग याचा अर्थ तुम्ही काय लावणार? त्याचा अर्थ सांगितला, त्या अंतर्गत येणारं क्षेत्र. जसं आता तुमचं बहादुरा गाव, तालुका कोणता आहे? तालुका कोणता आहे? बाळापूर तालुका आहे. म्हणजे बाळापूर तालुक्या अंतर्गत येणारं तुमचं गाव. जिल्हा अकोला, अकोला जिल्ह्याच्या अंतर्गत, महाराष्ट्राच्या अंतर्गत, देश भारत, असं ते एकामेकाच्या रेंज खाली नाही. तसं प्रयाग क्षेत्राचं टावर, याची रेंज कुठपर्यंत आहे? जिथपर्यंत असेल तिथपर्यंत त्या क्षेत्राच्या अंतर्गत येणार ते नैमिषारण्य. जसं पंचक्रोशी सुद्धा पुण्यवान मानली जाते. पंढरपूरची पंचक्रोशी पुण्यवान आहे. पंचक्रोशीची परिक्रमा केल्या जाते नाही. आता मुक्ताई नगराची पंचक्रोशीची परिक्रमा केल्या जाते. लांब लचक कशा प्रकारे परिक्रमा. महत्व दिल्या जातं कारण त्या पुण्यक्षेत्राच्या टावर अंतर्गत येते रेंज. तसं प्रयाग क्षेत्राची रेंज आहे तिथपर्यंत, कुठं? नैमिषारण्यापर्यंत. आणि त्या संगमाच्या तटावरच अशा प्रकारचं ते क्षेत्र आहे. आणि अशा त्या पुण्यक्षेत्रामध्ये संतांचा सत्संग होत असतो. साधकांची सिद्धी देणारं ते स्थान आहे. ज्याला असं वाटत असेल आपण त्या क्षेत्रावर पुण्यकर्म केलं पाहिजे, अवश्य जा. एखाद्या वेळेस भागवत कथा ऐकण्याकरता तिथं जा. पुराणांची कथा श्रवण करण्याकरता तिथं जा. कुठं? त्या पुण्यक्षेत्रावर. पुण्यक्षेत्रामध्ये कथा श्रवणाचा अवश्य लाभ होत असतो. म्हणून साधक मंडळी आपलं ठिकाण सोडून त्या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये गेले होते, गंगा नदीच्या किनाऱ्यावर. आणि अशाच गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं एक क्षेत्र आहे, पुण्यक्षेत्र. त्याचं नाव आहे काशी. काय आहे? काशी. आणि त्या काशी नावाच्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, मार्गदर्शक पुंडलिकजी महाराज हिवाळे, यांनी अधिक महिन्यामध्ये शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये अयोध्या, चित्रकूट आणि काशी अनेक प्रकारचे तीर्थक्षेत्र आहे. पुण्यक्षेत्रामध्ये कथा कीर्तनाचा, नामचिंतनाचा लाभ आहे, गंगेच्या स्नानाचा लाभ आहे. असो, प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोकस्य वर्तमणी, अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानल्या गेलेल्या गंगा यमुना सरस्वतीच्या संगमावर असलेल्या क्षेत्रामध्ये तपस्वी मुनींनी स्वर्ग प्राप्ती करता, मोक्ष प्राप्ती करता 1000 वर्षापर्यंत चालणाऱ्या यज्ञसत्राचं आयोजन केलं. आणि त्या विशाल यज्ञसत्रामध्ये पुराणांच्या कथा श्रवण चालू होत्या. सूतजी आले, त्यांना आसनावर बसवलं. त्यांच्याकडून हळूहळू हळूहळू हळू एका 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 पुराणाचं श्रवण चालू आहे. आणि आता सांगितलं की तुम्ही अनेक प्रकारचे पुराण सांगितले, आता आम्हाला शिवपुराणांची कथा श्रवण करायची आहे. नमः पार्वती पतये, हर हर महादेव. अगोदर स्तुती केल्या गेली, महाराज आपण लय ज्ञानी आहात, सदाचारी आहात, त्रिकालज्ञ आहात. तुमच्या सारख्यांचा जर आशीर्वाद प्राप्त झाला किंवा संग प्राप्त झाला तर लाभ होत असतो. कारण चांगल्या माणसाच्या संगतीत चांगला ऐकायला भेटत असते. संगतीने होतो पंगतीचा लाभ. पण कोणती पंगत? हे. आणि या पंगतीचा काय लाभ आहे? संतांचे उच्चिष्ट प्रसाद लाधता, ब्रह्मज्ञान हाता सज होय, ब्रह्मज्ञान हाता सज होय, ब्रह्मज्ञान हाता सज होय. संतांचे उच्चिष्ट प्रसाद लाभता, ब्रह्मज्ञान हाता सज होय, ब्रह्मज्ञान आता सत्य होय, ब्रह्मज्ञान आता सत्य होय. सहज अशा प्रकारे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत असते. म्हणून चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे.
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनी टाळी वाजवा संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनी हाँ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग तो लाग रे तेरी अच्छी बनी हाँ अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी हाँ अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी हाँ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी 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 संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारच्या कथा सत्संग अशा प्रकारे लाभत असतो. सतां प्रसंगान मम वीर्य संविदो भवन्ति हृत्कर्ण रसायनः कतः तज्जोषनादाश्वपवर्गवर्त्मनि श्रद्धारतिर्भक्तिरनुक्रमिष्यति. संतांच्या संगतीचा लाभ सांगितला की त्यांच्या संगतीत कथा श्रवण करायला मिळतात, सत्संग होतो आणि त्या सत्संगाचा लाभ आहे श्रद्धा भक्ती आणि प्रेमाचा विकास, आणि त्या श्रद्धा भक्ती प्रेमाचा लाभ आहे भगवंताची प्राप्ती. म्हणून सर्व ज्ञानाच्या पुराणाच्या ज्ञानाने संपन्न असलेले तुम्ही आमच्या या यज्ञ मंडपामध्ये आलात, आमचं भाग्य आहे. अनेक दिव्य संदेश आम्हाला ऐकायला मिळणार, आमचं भाग्य आहे. म्हणून महाराज आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. कलियुग सुरू झाल्यावर मानव हा पुण्यकर्म करणं सोडून देतो, वाईट कर्मामध्ये त्याची प्रवृत्ती होते. मग त्याने पुण्यकर्मामध्ये प्रवृत्ती होण्याकरता काय केलं पाहिजे? कशा पद्धतीनं लोक पाप करतील ते सांगितलं. कोणी खरं बोलणार नाही, एकमेकाची निंदा करतील, दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवतील, व्यभिचारी होतील, हिंसा करतील, धार्मिक विद्यांना मारणार नाही. लोक काय करतात? धार्मिक विद्या सांगितल्या काय होते, नाही केलं तर नाही, असं टाळाटाळ करतात लोक. घ्या भागून, काय म्हणतात, घ्या भागून. चालत नाही तसं. ज्या विद्या सांगितल्या गेलेल्या आहेत त्या कराव्याच लागतात. सर्व आपापला वर्ण धर्म सोडून वागतील. ब्राह्मण वेदाचं पठन धनाच्या आसक्तीनं करतील, त्रिसंध्या करणार नाहीत, दुसऱ्याला ब्रह्मज्ञान देणार नाहीत. क्षत्रिय सुद्धा आपल्या क्षत्रियत्वाचा त्याग करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. काळानुसार ते सुद्धा पापी व्यभिचारी होतील. वैश्य सुद्धा संस्कार भ्रष्ट, स्वधर्म त्यागी कुकर्मी अशा प्रकारे होतील. व्यापारी सुद्धा इमानदारीनं व्यापार करणार नाहीत, लोकांना फसवतील, वस्तूमध्ये भेसळ करतील. इमानदारीचं काहीच राहिलं नाही महाराज. आता दुधात पाणी असते की पाण्यात दूध असते माहित पडत नाही, ठीक आहे? काय कशात मिक्स केलेलं आहे? पहिले दुधामध्ये पाणी टाकल्या जात होतं, म्हणजे थोडंसं त्याचं प्रमाण, त्याला दुधात पाणी टाकणं म्हणतात. ज्याच्यात पाणी जास्त आहे त्याच्यात पाण्यात दूध टाकणं म्हणतात. त्याला ज्याचं प्रमाण जास्त त्याचं महिमा. दूध जास्त असेल तर दुधात पाणी, पाणी जास्त असेल तर पाण्यात. ही अशी भेसळ चालू आहे. शूद्र सुद्धा ब्राह्मणा समान स्वतःला समजतील. स्वतः बलवान असूनही आपल्या कर्तव्याचा विसर त्यांना पडेल, आचार भ्रष्ट होतील, धर्माला अनुकूल अशा प्रकारे आचार नसेल. धनासाठी प्रत्येक जण वाटेल ते करायला तयार असेल. द्विज सुद्धा आपापले कार्य सीमा ओलांडून अशा प्रकारे वागतील. कलियुगातील स्त्रिया भ्रष्ट आचार धर्म विसरतील. आपल्या पतीचा अपमान करण्यास मागे पुढे करणार नाही.
आता तर डायरेक्ट नाव घेतात, ओ परशिया. परशाची अर्ची असली, लव्ह मॅरेज असलं की ते डायरेक्ट म्हणते ओ परशिया. आणि थोडासा जास्त बिंडो काय जास्त बोलू नको म्हणे ना, कांडीनच नाही. पूर्वीच्या बाया आदर करत होत्या, कधी अरे तुरे करत नव्हत्या. अजूनही आहो जाओ नावही घ्यायचं असलं तर कशामध्ये काय म्हणतात त्याला, उखाणा. या बॉल माहित आहे बरोबर, उखाण्यात नाव घेतात. आदर आहे तो आदर. भजनामध्ये त्या बुवाचं नाव आलं तर काय म्हणतात, पिंट्याचे पप्पा. नाव नाही घेत, आदर असतो त्यांच्या ठिकाणी. पण कलियुगामध्ये स्त्रिया बोलायला माग पुढं करणार नाही, शिव्या द्यायला माग काही काही तर ठोकून काढतात. जास्त बोलायला लागला की दणकेच डायरेक्ट. आणि अशा या उन्मत्त झालेल्या स्त्रिया सासू सासऱ्याची काय सेवा करतील. त्यांचं वागणं कुणाला अनुरूप अशा प्रकारे नसेल. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती धर्मपरायण झाल्यानंतर अशा या लोकांना त्यांच्या अधर्म वागण्याचं फळ म्हणून इहलोकात आणि परलोकात सुद्धा दुःखच भोगावं लागेल. आणि अशा या दुःख जगाला दुःख झालं की संत म्हणतात ते आम्हाला पाहवल्या जात. संतांना लोकांचं दुःख पाहवल्या जात नाही, त्यांचं अंतःकरण द्रवीभूत होत असते. येतो हिताचा कळवळा, त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा येतो. काय येतो, आहे का प्रमाणपाठ? बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. जगत जर दुःखरूपी भवसागरामध्ये बुडत असेल तर संतांच्या न पाहवल्या जात नाही, त्यांना कळवळा येतो. आणि म्हणून त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आज शौनकादिक ऋषींच्या अंतःकरणामध्ये कळवळा उत्पन्न झाला आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांनी प्रश्न विचारला की जगाचं कल्याण कसं होईल, त्यांचे दुःख कसे नष्ट होतील. आणि असा प्रश्न ऐकल्यानंतर सुतजी महाराज आनंदित झाले. व्यासांचं स्मरण करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला लागले. या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देतात. थोडं आपण भगवंताचं भजन करूया. हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ नारायण
कथा या ठिकाणी 5 ते 10 मिनिटाचा अशा प्रकारे इंटर आहे दररोज आपला कथेमध्ये, कारण दोन्ही सत्राची एक सत्रात आपली कथा आहे. आज थोडं एक तासभर लेट झाली, त्यामुळे अजून पुढे आपण अर्धा तास कथा वाढवू. त्याच्यामुळे 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा अशा प्रकारे या ठिकाणी एंटर होईल. कुणाला पाणी प्यायचं असेल पाणी प्या, बाथरूमहून यायचं असेल तर बाथरूमहून या. नमो पार्वती पतये हर 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 महादेव.